आपल्या गावातलं आपल्या मतदारसंघातलं चांगलं मला त्यामुळे लहान लेकरांना तर खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन शाळा इथे येणार आहे आणि त्याचप्रमाणे आमचे प्रयत्न अशी सुद्धा आहेत। साहेब दिल्लीला आहेत आता राज्यसभेत, आम्ही इकडे विधानसभेत आहोत। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला भोकरला एक मोठी जिल्हा परिषदची शाळा आणि अर्धापूरला सुद्धा एक मोठी जिल्हा परिषदची शाळा आम्ही प्रयत्न करतोय। 50 कोटीपर्यंत दोन्ही जागेला असे 2 मोठे शाळा बांधण्याचे प्रयत्न आमचे सुरू आहेत। लवकरात लवकर त्याच्यावर आम्ही पाठपुरावा करत राहू, कारण शिक्षण हे महत्त्वाचं आहे। आम्हाला माहिती आहे, मला आज आनंद होतो की माझ्या आईवडिलांनी मला खूप शिक्षण दिलं। मी वकिलीचा अभ्यास केलेला, माझ्या आजोबांकडनं मी प्रेरणा घेतली, वकिलीचा अभ्यास केलं। वकिलीचा अभ्यास करून कधीतरी कुठेतरी आयुष्यात मी कायदा शिकत होते। आज मी त्या सभागृहात बसून कायदा बनवण्याचा सुद्धा माझा हा पूर्ण प्रवास अतिशय सुंदर झालेला आहे। त्यामुळे शिक्षण हे चांगलं आहे, जास्तीत जास्त शिकायला पाहिजे, लेकरांना जास्तीत जास्त शिकवलं पाहिजे, त्यांच्यावर चांगले संस्कार द्यायला पाहिजे। आई वडिलांना मी विनंती करेन, आपलं आयुष्य खूप फास्ट झालेलं आहे, वेगाने सगळ्यात धावतायत, पण आपल्या लेकरांवर सुद्धा लक्ष राहू द्या आणि लेकरांना सुद्धा सांगते आजी आजोबांचं आई वडिलांचं मान सन्मान करायचं। ते तुमच्या घराचे मोठे आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटतं आणि आई वडील जसे वागले तसे लेकरं पुढे जाऊन वागणार आहेत। तर तुम्ही सुद्धा त्यांना चांगले संस्कार द्या, मला अशी अपेक्षा मी आहे। ठेवते इकडे आपल्यासमोर इथे बोलायला सुंदर भूमिपूजन झाली, नक्कीच आपण एक मोठा लोकार्पण सोहळा सुद्धा करूया, तेव्हा भाभीजींना पण बोला, तुम्ही साहेबांना पण बोला आणि आपल्या अर्धापुराचा चांगलं जास्तीत जास्त विकास करतायत याच्या ही खात्री मी नक्कीच घेते। हा आशीर्वाद तुम्ही मला दिलाय, त्यामुळे माझा हा कर्तव्य म्हणून मी पार पाडणार आहे की पुढच्या 5 वर्षात विकासाचे कामं कधी काय थांबणार नाही आणि आपल्या अर्धापूर, मुदखेड आणि भोकर हे तिन्ही तालुका भरभरून विकासाने पुढे वाढणार। त्यामुळे मला इथे बोलवल्याबद्दल आपले मनापासून आभार मानते। मी थांबते इकडे। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यानंतर रामराव भालेराव माजी जिल्हा परिषद सदस्य हे राहिलेले आहेत, तर यांचा सत्कार शंकर भोक्षे तसंच मी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करतो। त्या अगोदर माझे 2 शब्द मी सांगू इच्छितो। खरं म्हणजे या शाळेला जागा मिळणं चव्हाण साहेब, शेट्टे साहेब यांचा आणि फडसे साहेब नगरपालिकेचे शिवसाहेब मुख्याधिकारी साहेब हे जेव्हा जात होते तेव्हा ही शाळा एका उघड्या ह्याच्यावर बसलेली होती आणि त्यांनी विचारलं हे काय कोणती शाळा आहे अशी जिथं हे नाही। त्यांनी विचारणा केली आणि या मॅडम होत्या, मग त्यांनी सांगितलं अशी या शाळेला जागा नाही आहे। मग तेव्हा त्यांनी फडसे साहेबांनी सांगितलं की आम्ही जागा उपलब्ध करून देऊ आणि चव्हाण साहेबांनी सांगितलं की पहिले जागा उपलब्ध करून द्या, आम्ही त्याचं बांधकाम करून देऊ। त्यामुळे झालं काय, 1-2 मिनिट फक्त बसा, न बोलता बसा। कुठेतरी थांबलो होतं, मी शेट्टे साहेबांचा शोध घेत गेलो, कारण म्हणजे माझा या शाळेशी काही संबंध नाही, मी सेवानिवृत्त आहे। पण मी माझ्या पत्नीला सोडायला यायचं जायचं, आलं की इथं मी लेकरासोबत मी पण शिकवत राहायचं, कारण सेवानिवृत्त झाल्यामुळे आता माझी 40 वर्ष सेवा झाली आणि मी लेकरामध्ये जास्त रमत राहतो। आजही ह्या शाळेची अशी गुणवत्ता आहे, तुम्ही कुणाही लेकराला विचारून पहा, जागा नाही पण गुणवत्ता खूप सुंदर आहे आणि या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी साक्षीदार आहेत। आणि मग जेव्हा जागा देतो म्हणून सांगितले पण त्याच्यामध्ये खंड पडला आणि इथं डॉक्टर आहेत हमदे साहेब म्हणून, मग मी त्यांना म्हटलं आता इथं नगरसेवक कोण आहेत, ते कोण बोलले होते, मी माझ्या मिसेसला विचारलो कोण होते नगरसेवक, ते म्हटले मलाही नाव माहीत नाही। मग मी नाव शोधत गेला, मग शेट्टे साहेब कुठं राहतात, काय त्यांचं नाव माहीत नाही, त्यांचा फोन नंबर माहीत नाही, काय नाही। मग मी त्या हमदे साहेबांना बोललो जरासं आणि विचारलं की हा शेट्टे साहेब कोणते आहेत, त्यांनी नंबर दिला, नंबर देऊन मी त्यांना फोन केलं तर त्यांनी सांगितलं मी 11 वाजता येतो त्या कार्यालयात या। मग कार्यालय कुठे त्यांना विचारून घेतलं, त्यांनी कार्यालय सांगितलं आणि मी तिथं गेलो। ह्या गोष्टीला जवळपास 9 महिने झाले। कुठलं एखादं निर्माण करायचं म्हणजे 9 महिने लागतात, सगळ्यांना माहिती आहे। तर ही घटना झाली आमची जूनमधली आणि आज आहे एप्रिल, किती महिने झाले बघून घ्या। आणि मग मध्यंतरी खंड झाला आणि मग मी मात्र पिच्छा सोडला नाही, माझा याचा काही शाळेत संबंध नाही, मी एक सेवानिवृत्त आहे आणि या शाळेचा काही संबंध नाही। आज बाईची बाई इथं आहे, उद्या बदली होऊन ती दुसरीकडे जाणार आहे, ते काय तुमची संस्थाही नाही, काही नाही। पण आम्ही जिथं गेलं तिथं लेकरांच्या कल्याणासाठी म्हणून आम्ही झटत राहतो। आणि मग राजू शेट्टे साहेबांनी मात्र
तुम्ही बरंच पाठपुरावा केला, आम्हाला कोणी पुन्हा आलंच नाही, कोणी विचारायला सांगितलं नाही. ओळखलं आता त्यांना तुम्ही? हो, मग तेव्हा चव्हाण साहेबांकडे गेलो, त्यामुळं तेव्हापासून त्या शाळेला. आणि विशेष मी शिक्षणाधिकाऱ्याकडे गेलो, बेरगे मॅडमकडे, त्यांनी सांगितलं तुम्हाला शाळा मिळणार नाही. मी सरळ शेट्टे साहेबांना सांगितलं, त्याही मॅडम म्हणाल्या की शाळा तुम्हाला मिळणार नाही. त्यांनी म्हणाले बा आम्ही बघून घेऊ. मग हे म्हणून हे सांगण्याचं कारण काय, लोकांना पण माहिती आहे साहेबामुळं ते सगळं शक्य झालं. सगळा विशेष म्हणजे सगळं संपून गेलेलं होतं. सगळं संपून गेल्यावर शाळा मिळाली. साहेबाला एक टाका, तुम्ही टाका. सर्व नमस्कार ताई.